तुला लाज ग बाई. काय काय कशी करायली तू देवा. लोक काय म्हणतील आता. बा 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 बाप रे बाप रे बा 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 बा. पलीकडं नको जाऊ. तुझं डोकं हलवून यायचं. आता तू घातलंय ना, तू बाहेर तर फिरणारच आहे ना, मग अशी कुठं लांब लांब पळू नको. काय पण हे मॅटर काय म्हणतील र देवा लोक मला. बाप रे बाप. मग कशाला आणून देतो पॅन्ट. पॅन्ट ती तू पॅन्ट याला आणून दिलंय तुला कशाला. ती काय तू ड्रेसवर घालायला ना, पण हे टी शर्ट बाप रे बाप 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 बाप. देवा पांडुरंगा विठ्ठला काय दिवस आलेत माझे. लोक काय बोलतील आता आजूबाजूची. किती नावं ठेवतील मला. काय बायकोला वळण लावलंय, कशी करायली आणि कसे कपडे घालायली म्हणतील देवा. देवा मी नाही जात बाई. जाऊ ना. काय सोंग आहे तुझं हे. अशा सोंगाला काय म्हणावं. लेकरावानी जर करायली तू बारकी पोरगी असल्यावानी. मी काय म्हणलं का मी काय म्हातारी झाली का. 3 लेकराची आई म्हणल्यावर तू म्हातारी नाही ना. काय आहे रोहन 12 वर्षाचा आहे आणि तू करायली 24 वर्षाच्या पोरीवाणी ना. काय नाही थांब 12 म्हणजे 14 वर्षाच्या 14 वर्षाची पोरीवाणी जर कपडे घालायली तर आता काय बोलू. तोबा तोबा तोबा. काय करू आता मी. कुठं जाऊन जीव देऊ. अजून तुला थोडं पण लाज वाटत नाही का बाई. मला बोलायला पण लाज वाटायली. आता किती तर लोक म्हणतील काय सोंग रे देवा. आली नाहीत का अजून बघायली ते. तो पोरगा जाता जाता गाडी थांबून परत डबल बघतोय हे कोण आहे म्हणून. त्यानं डबल गाडी थांबून नंतर अजून नजर मारली. म्हणतोय देवा 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 करत गेलाय. देवा आता खरंच मलाच देवा देवा झालंय. बरं झालं लवकर अंधार तर व्हावा. अंधारात कोणाला दिसणार तर नाही. असेल तर जावा येत ना. दाजं वाटायली खरंच मी जाणार आहे. निवांत 7-8 पर्यंत जेवण तयार होत नाही तोपर्यंत परत काही येत नाही. आता 8-9 पर्यंत गायब. भूक लय लागली दिवसभर मला. ते मोटर जीव माझा नुसता नाकात आलाय. इकडून तिकडं धावपळ धावपळ धावपळ. इथं एक नट आणला ते आणून दिला तर दुसरा नट आणाय पाठवायचे. एक झालं की दुसरं झालं की तिसरं. हे ते हे काय करू र देवा. माझ्या बापासमोर तर जाऊ नको ग बाई. अशी कार्प फिरपा असं टाका अंगावरून म्हणजे वाट ओळखू येणार नाही. काय नाही म्हणत. लाज फीज नाही वाटत काही बाई तुला. का तू काही बारकी फिरकी आहे काय. म्हातारी आहे की आता तू. रोहन पोरगी असला असता तर 2-4 वर्षात रोहनचं लग्न झालं असतं. देवा काय करू रे. त्रिशा तिनं त्रिशानं घातल्याला केल्याला चालेल तरी तिला बोलव कुठं आहे. तिला म्हणतो बघ हे काय सॉंग आहे. ती पण बघ कशी करते. मग देवा म्हणणार आहे त्रिशा. अरे त्रिशाला दे पाठवून इकडं. रोहन पण आला म्हणणार आहे मम्मी काय हे. पुरीवा पोलीस भरती फिरती काय काय चालू असतं बघ. त्या वापरत्यात तशाच तर जर तू वापरायली. देवा काय दिवस आले रे नेता तुझे. देवा देवा ताना काढायली माझा. देवा कुठे गेली रे. ये की बाहेर. आता घातलंय तर ना. ये खिडकी ढकलायची. लाईट कधी गेली. मोबाईलमध्ये माझ्या चार्जिंगच नाही. जा बरं तिकडं जाऊन ये बरं. बघतो तुझं धाडस. लोकांच्या घरी नांदायला काहीच बोलू नको. निघ बाहेर. खरंच चल ना बघ ना काम तुझं तू चल.
चल मी आहे सोबत. हा मला आज लाज वाटायली का बाई, कुठला सोबत आणि पिपत. ये की इकडं बाहेर. काय फेकून मारलं मला. ये की. उभी राहिली आता. घालतलं कशाला मग एवढी लाज तर. काय बोलायचं ऐकायचं. किती ज्वारी राहिली आता? किती ज्वारी राहिली? पण घाली नाही घाला तरी होत किती ज्वारी राहिली आता? हा ज्वारी किती राहिली आतमध्ये? चार. 4 कटे. पावडर आहे ना? बाबर बापर बाबा बाबा. असं धान्य नका सांडू ग बाई. पायाखाली येतंय त्या अन्नासाठी, तर आपण किती मरतोय त्या अन्नासाठी. पायाखाली येऊ द्यायचं नसतंय. मग सांडलंय ना तर लगेच ते भरून तिकडं साईडला द्यायचं फेकून. असं पायाखाली नाही येऊ द्यायचं. अन्न आहे ते अन्न, आणि त्यासाठीच आपण असा घाम निघूपर्यंत काम करतो, रात्रंदिवस काम करतो. पण ह्याला पाणी घातल्यावर मनानं बुरी होते. काय होती गुरी? बुरी. जाऊ दे आता, दे फेकून. पण तिकडं म्हशीला दे की टाकून. म्हैस खाते वाटतं ना? नाही खात. मध्ये एकटं भरलेला आहे असलं समजा म्हशीला टाकायचं. मात्रा असेल ना ते. काय आहे? कुठं आहे? कुठलं ती खाली ती उंदराने फोडले. पोत फाटलेली होती खालून. 3 फाटलेले होते, ती पण फाटली. बरं झालं, लगेच झालं. 11 दिवस जर समज आपण तिथं दवाखान्यात थांबलो असतो ना अजून, मग एक दाणं गोळा करून म्हशीला द्यावं लागलं असतं. झालं तेवढं तर भेटली आता. दोन्ही कोट्या भरून किती 2 कट राहतील काय वरती? 3-4 3 राहते. 4 आहेत आता. 3 राहते. ती मी एकच बसतंय का आता? मोठं 3 मध्ये. त्या 3 मध्येच आपण 3-1 महिने खातो की दिवाळी दिवाळीपर्यंत 3 कटे. मग काय लय ज्वारी आता मग आपल्याकडं. दादांना वगैरे विचारलेलं मी, दादा आणू काय 1 कट? नको नको म्हणतात ते. मला वजन नाही उचलत म्हणून नको नको म्हणतात. त्यांनी ते आपण दिलं ना, त्यातून सगळ्या गावाला दिलंय ते. म्हणजे जेवढं ते आहेत ना आपली फॅमिली मोठं. हां तेव्हाच आपण चुकलो. कारण आपल्यापासून पण गाडी होती आणि त्यांची पण गाडीच होती तिथून. ते मोठं कटच न्यायचं होतं. म्हणजे अर्ध सगळ्यांना गेलं असतं आणि अर्ध यांना राहिलं असतं. एखाद दिवस गेलो की नेईल थोडंफार अजून. दादांना आवडती ना ज्वारीची भाकर म्हणून. नाहीतर पीठच बनवून न्यावं लागतं इथून. खरं म्हणजे कसं. पण ते पांढरा शिपट होतो मी इथून तिथं जाऊपर्यंत. लागतंय ना उचललं की अंगावर ते. असलं साध्या ठिकाणी लागतं दुसऱ्या. म्हणजे कसं तिथं गिरणी आहे का नाही काय माहित. असं कुठं व्यायामाला चालली काय? पोलीस भरती. बापरे. युअर अंडर अरेस्ट म्हण बरं. युअर अंडर अरेस्ट म्हण की. हाय ती घालवू नको ग बाई माझी.